नमस्कार मित्रांनो, एक्सपर्ट डेंटल क्लिनिकच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते दातांची स्केलिंग याविषयी। तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की दातांची स्केलिंग म्हणजे नक्की काय? तर स्केलिंग ही अशी एक ट्रीटमेंट प्रोसिजर आहे ज्यामध्ये दातांवर अन्नकणाचे थर जमा होतात आणि कडक पापुद्रे तयार होतात, असं ज्याला आपण प्लाक म्हणतो। हे प्लाक काढण्याची एक नॉन सर्जिकल प्रोसिजर म्हणजे स्केलिंग। याच्यामध्ये कुठलीही ब्लीडिंग होत नाही किंवा याच्यामध्ये कुठलेही आपल्याला भुलीचे इंजेक्शन द्यायची गरज पडत नाही। या ट्रीटमेंटला आपण स्केलिंग असं म्हणतो। तर याविषयी अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात, जसं की हे स्केलिंग करताना दुखेल का? तर ही ट्रीटमेंट करताना 90% पेशंटला कुठलाही त्रास होत नाही आणि त्यांना कुठल्याही भुलीचे इंजेक्शन द्यायची गरज पडत नाही। अगदी अपवादात्मक केसेसमध्ये ज्या पेशंटला खूप जास्त सेन्सिटिव्हिटी असेल त्या पेशंटला स्केलिंग करताना कधी कधी भूल द्यायची गरज पडू शकते। दुसरा एक प्रश्न म्हणत असतो की ही स्केलिंग करण्यासाठी आधी काही काळजी घ्यायला लागेल का? तर मित्रांनो, स्केलिंग करताना त्रास होऊ नये किंवा डिस्कम्फर्ट होऊ नये म्हणून 4 ते 5 दिवस आधी आपण पेशंटला काही औषधं आणि माउथवॉश देतो, जेणेकरून त्याचा वापर केल्यानंतर स्केलिंग करताना कुठलाही त्रास होणार नाही। मग या स्केलिंगला नक्की किती वेळ लागतो? या स्केलिंगच्या काही पेशंटसाठी 2 किंवा 3 अपॉइंटमेंट होऊ शकतात। काही पेशंटमध्ये एका अपॉइंटमेंटमध्ये ही स्केलिंगची प्रोसिजर पूर्ण होते आणि या एका अपॉइंटमेंटला साधारण 45 मिनिट 1 तासापर्यंत वेळ लागू शकतो। मग हे स्केलिंग केल्यानंतर आपल्याला खाता येईल का? किती वेळाने खाता येईल? तर स्केलिंगच्या ट्रीटमेंट नंतर साधारण 1 तासानंतर पेशंट थंड आणि मऊ अशा प्रकारचं अन्न खाऊ शकतो। फक्त चहा, कॉफी असे गरम पदार्थ किंवा एकदम कडक पदार्थ टाळायला लागतील। असाही प्रश्न पेशंटच्या मनात असतो की स्केलिंग केल्यानंतर ब्रश करता येईल का? तर स्केलिंग केल्यानंतर साधारण 12 तास ब्रश करण्याची आवश्यकता नाही किंवा ब्रश करणं टाळलं पाहिजे। त्याऐवजी डेंटिस्ट तुम्हाला माउथवॉश देतात, त्या माउथवॉशने गार्गल केलं तरी सुद्धा तुम्हाला ब्रश करण्याची गरज पडणार नाही। मग याच्या पुढचा प्रश्न असतो की कुठल्या कंडिशन मध्ये हे स्केलिंग करणं टाळलं पाहिजे किंवा कुठल्या पेशंटला याचा त्रास होऊ शकतो? तर स्केलिंग ही एक नॉन सर्जिकल प्रोसिजर आहे, त्यामुळे यामध्ये कुठल्याही पेशंटला त्रास होत नाही। फक्त जर काही पेशंटला खूप जास्त सेन्सिटिव्हिटी असेल तर त्या सेन्सिटिव्हिटीला ट्रीटमेंट करून मग आपण त्याचं स्केलिंग करू शकतो, किंवा काही पेशंटला तोंडाचा संसर्ग असेल, घशाचं इन्फेक्शन असेल तर अशा केसेसमध्ये काही दिवस थांबून मग आपण त्यांचं स्केलिंग करू शकतो। किंवा काही पेशंटला ब्लिडिंगच्या काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील, एखादं रक्तपातळाची गोळी वगैरे चालू असेल, शुगर खूप जास्त वाढलेली असेल तर अशा केसेसमध्ये त्यावर उपचार करून ते रिपोर्ट्स नॉर्मल आल्यानंतर आपण स्केलिंग करू शकतो। मग ही स्केलिंग किती वेळा करायला हवी आणि ही स्केलिंग खरंच गरजेची आहे का? तर ही स्केलिंगची ट्रीटमेंट साधारण कमीत कमी ज्या पेशंटला कुठलंही व्यसन नाही किंवा तंबाखू, बिडी वगैरे असं काही व्यसन नसेल, गुटखा खात नसेल, तरी किमान 6 महिन्यात एकदा आणि वर्षातनं 2दा आपण ही स्केलिंग केली पाहिजे। आणि याचा नक्की काय फायदा होतो? तर आपण रोज किती चांगलं ब्रश केलं तरी 100% दातावरचे अन्नकण साफ होत नाही। कुठे ना कुठे दाताच्या फटीमध्ये, हिरड्या आणि दाताच्या मध्ये काही अन्नाचे कण जमा राहतात आणि हे जमा झालेले कण साचून याचे कडक पापुद्रे तयार होतात आणि यामुळे दातांचं आणि हिरड्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। आणि हे होऊ नये म्हणून 6 महिन्यातनं एकदा आपण ही स्केलिंगची ट्रीटमेंट केली पाहिजे। मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न की या स्केलिंगच्या ट्रीटमेंटसाठी किती खर्च येईल? तर साधारणपणे या स्केलिंगच्या एका अपॉइंटमेंटसाठी 1000 रुपये ते 2000 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो। आणि अशा जर तुम्हाला 2 ते 3 अपॉइंटमेंट मॅक्झिमम लागल्या तरी पण 4 ते 5 हजार पेक्षा जास्त याचा खर्च येणार नाही। आणि अगदीच तुमच्या दातावर कमी डाग असतील, जास्त काही नसेल तर अगदी एका अपॉइंटमेंट मध्ये 1500 रुपयामध्ये सुद्धा तुमची स्केलिंगची प्रोसिजर कम्प्लीट होऊ शकते। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये स्केलिंग विषयी ही सगळं माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या डेंटिस्टला संपर्क करा आणि वर्षातनं किमान 2 वेळा स्केलिंग करून तुमच्या दातांचं आणि तुमच्या हिरड्यांचं आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी मदत करा। थँक्यू।